मालेगावमध्ये आज आपण न्यायालयात हजर राहणार आहात. मागे मला वाटतं दादा भुसेंनी आपल्या विरोधात अवमान याचिका दाखल केली होती. काय नेमकी आजची प्रक्रिया आहे? एक लक्षात घ्या की मालेगावला न्यायालयीन कामासाठी मी आलेलोच आहे. अद्वै हिरे जे होते आमच्याबरोबर उपनेते, त्यांनी गिरणा सहकारी साखर कारखान्यासंदर्भातलं एक प्रकरण न्यायालयात नेलं. या कारखाना अद्याप उभा का राहिला नाही, शेतकऱ्यांकडून पैसे घेतले, त्याच्यावरती अनेक वेळा चर्चा झाली, वृत्तपत्रात बातम्या आल्या. तो विषय मी मांडला, त्याच्यावर विधानसभेत सुद्धा चर्चा झाली. आता इकडले जे पालकमंत्री आहेत त्यांना असं वाटतं त्यांचा अवमान झाला. यात अवमान करण्यासारखं काही नाही. मुळात हा संपूर्ण खटला अजूनही NCLT न्यायालयामध्ये प्रलंबित आहे आणि त्याचाच आधार घेऊन मी वक्तव्य केलं होतं. पण तरी आता त्यांना वाटते अवमान झाला. आता अवमान झाला असेल मग तो कारखानाच उभा राहायला पाहिजे अशी आमची भूमिका होती. जे काय ज्यासाठी तुम्ही हे सगळं निर्माण केलं तो कारखाना निर्माण होणं गरजेचं होतं. पण ठीक आहे, इतक्या लांब आम्हाला कारखाना यावं लागतं. मग त्यांचा उद्देश तोच असतो की वेळ जावा, एक एक दिवस प्रवास करावा. पण स्वतः अद्वै हिरेच ज्याने हे प्रकरण निर्माण केलं तेच त्यांच्या पक्षात गेले. म्हणजे ठीक आहे, डायरेक्ट नसतील पण भाजपमध्ये गेले. आता तो खटला ते लढतील. स्वतः जे भाजपमध्ये गेलेले आहेत सत्तेत, आता तो खटला त्याने लढावा सत्तेच्या माध्यमातून. आणि आम्ही ठरवलं की आम्ही या खटल्यातून बाहेर पडावं, अशी आमची भूमिका आहे. त्यांनी तो खटला लढावा, त्याने तो खटला उभा केला होता, आम्ही त्यांना मदत केली. आतापर्यंत अद्वै हिरे यांनी अनेकदा तो विषय मांडला, पण त्याच्यामुळे कोणाचा अवमान झाला नाही असं वाटतंय. पण आम्ही बोलल्यामुळे अवमान झाला. पण ठीक आहे, आता ज्याने हा मूळ प्रकरण आणलं होतं ते खटला लढतील. ते सत्ताधारी पक्षामध्ये आहेत आणि सत्ताधारी पक्षामध्ये जे देवेंद्र फडणवीस किंवा नरेंद्र मोदी आहेत त्यांची भूमिका आहे ना खाऊंगा ना खाणे दूंगा. त्याच्यामुळे आमच्या शुभेच्छा आहेत अद्वै हिरे यांना, लढा. आज आपण असं काही विनंती करणार आहात कोर्टाला की आपला सहभाग याच्यात नसावा? नाही, आम्ही कोर्टाला विनंती करू की आमचा थेट सहभाग याच्यामध्ये नव्हता. NCLT न्यायालयातल्या खटल्याच्या आधारे आम्ही ते वक्तव्य केलं. खटला ऑलरेडी सुरू आहे. ज्याने तो खटला दाखल केला ते आता सत्ताधारी पक्षामध्ये आहे. सगळे पुरावे त्यांच्याकडे आहेत. नक्की आम्ही कोर्टाला विनंती करू की मूळ जे फिर्यादी होते ते सत्ताधारी पक्षात गेले, त्याला खटला आता ते चालवतील. आम्ही कशाला आता याच्यामध्ये आम्ही कोर्टाला विनंती करू. आज मोहम्मद दानवेंची सिक्युरिटी कमी केलेली आहे ना, ही वायफळ सिक्युरिटी कमी केल्याबरोबर आहे. सिक्युरिटीचा फार सोर्स कोणी धरू नये. सिक्युरिटी या देशामध्ये फक्त भारतीय जनता पक्षाच्या लोकांना धोका आहे आणि संघाच्या लोकांना धोका आहे. त्याच्यामुळे त्यांना Z+, डबल Z+, कमांडोज, बरं का, NSG कमांडो किंवा शिंदेचे लोक जे फोडून देतात त्यांना सिक्युरिटी. बाकी इतर पक्षातले जे प्रमुख लोक आहेत ते निर्भय आहेत. आमच्या आसपास याची कोणाची हिंमत नाही. मी या मताचा आहे. त्याच्यामुळे सिक्युरिटी काढली काय ठेवली काय त्याचा फार भाव कोणी आम्ही करू नये. आम्ही कारण सिक्युरिटीसुद्धा कोणाला मिळते मी मगाशी सांगितलं. या देशात सर्वाधिक धोका, खरं म्हणजे त्यांना अजिबात धोका नाही. त्यांना कोणी जाऊन एक चापटीसुद्धा मारणार नाही, काही नाही. निरर्थक लोक आहेत सगळे ते. पण सुरक्षा घेऊन आम्ही कोणीतरी मोठे आहोत, बरं का. आमच्या जीवाला किती धोका आहे. आम्ही किती मोठं राष्ट्रकार्य करतो. राष्ट्रकार्य दिसते आमचं काय आहे ते. पहा ना तुम्ही, सोडून द्यायचं.
साहेब, राज्यसभेवरनं शिवसेनेतच 2 मतांतर बघायला मिळत आहेत. एकीकडे आपण म्हणतायत की पवार साहेब यांनी राज्यसभेवर जायला पाहिजे, पण दुसरीकडे आदित्य ठाकरे यांचं म्हणणं आहे की ज्या चतुर्वेदी आहेत विद्यमान खासदार, मला माहीत नाही त्यांना- याविषयी. मी पक्षाच्या निर्णयाशी कायम बांधील असलेला एक नेता आहे. शरद पवार जर उभे राहिले तर काय हा प्रश्न आहे ना, एवढंच, बाकी काही नाही. हो. बाकी जर माननीय उद्धव साहेबांनी कोणाला उमेदवारी दिली पक्षातून तर तो त्यांना निवडून आणणे आमच्या सगळ्यांचं काम आहे. पण जर शरद पवारांसारख्या नेत्याने इच्छा व्यक्त केली तर त्याच्यावर चर्चा करावी लागेल, एवढंच मी म्हणालो. मी कोणाचं नाव घेतलं नाही, अजिबात घेणार नाही मी नाव. मी माझ्या पक्षाच्या भूमिकेशी बांधील आहे. पण आदित्य ठाकरेंचं सरळ म्हणणं आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर पुढे भविष्यामध्ये वेगळ्या अडचण निर्माण होऊ शकते, त्यामुळे मग ज्या चतुर्वेदी आहेत आपल्या खासदार त्यांनाच पुन्हा एकदा संधी दिली. नाही, ते ठीक आहे ना, बरोबर आहे त्यांचं. ते मोठे नेते आहेत आदित्य ठाकरे हे. त्याच्यामुळे त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याचा महाराष्ट्राने विचार केला पाहिजे. तर भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी कोल्हापुरात कव्वाली महोत्सवाचं आयोजन केलं. करू द्या ना करू द्या, काम काय आहे सरकारला, करू. हर्षवर्धन सत्ता असं म्हणले की चंद्रपूरमध्ये उभाटामुळे आमचा महापौर होऊ शकतो. नाही, असं हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. तुमच्या आपापसातल्या गटबाजीमुळे तुम्ही महापौरपद गमावलं. आम्ही तुमच्याबरोबरच होतो आणि म्हणूनच माझ्या माहितीप्रमाणे दिल्लीमध्ये या दोन्ही गटांना समजवण्यासाठी एक बैठक उच्च पातळीवर झाली आणि त्यात त्यांना समज देण्यात आली. 2 गट एकत्र येऊ शकले नाहीत आणि त्याचा परिणाम चंद्रपूरच्या राजकारणावर झाला. साहेब, आपले नगरसेवक जे आहेत मधुर म्हात्रे हे श्रीकांत शिंदे यांच्या दौऱ्यात काल दिसले. श्रीकांत शिंदे मुंबईतले नाही, मधुर म्हात्रे म्हणून मला माहीत